मालक अमजद मौलाना, वनरक्षक छत्रपती संभाजीनगर विजय भाऊ झिंजाडे, ब्लू स्टार 11 संघाचे संघ मालक सुनील भाऊ नागरे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी जात आहेत. दोन्ही टीम अतिशय चांगल्या शिस्तीमध्ये मैदानात दाखल. मैदानामध्ये टीम सोडून इतर कोणत्याही मुलांनी जाऊ नये. टीम सोडून कोणत्याही छोट्या मुलांनी जाऊ नये. कृपया लेकरांनी बाहेर निघा. उत्तम साखरे, कृपया लेकरांना बाहेर काढा. बाळांनो बाहेर निघा रे. बाहेरून बघा ना रे तुम्ही. आजच्या या मॅचचा टॉस होत आहे. पहिल्याच सामनाच्या तिसऱ्या दिवसातील त्या मॅचचे अंपायर अनुभवी असे 2 अंपायर आमचे उत्तम आणि ओम रणखांबे. हॅलो हॅलो हॉटेल भाग्यवंत प्रस्तुत चषक 2024 प्रमुख हॉटेल भाग्यवंत सर्व शिवसेना नेते बरोबर ओम पेट्रोलियम विलास भाऊ काळे, मौलाना विजय झिंजाडे, शौर्य चषकाचे यशवंत भैया साळवे अशी उपस्थितीमध्ये आजचा छत्रपतीचे कर्णधार विकास आणि स्टार संघाचे कर्णधार चांगले यांना मी अशी विनंती करतो छत्रपती यांनी टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते टॉस होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये खेळाडूंनी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. विलास भाऊ काळे त्या अगोदर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. शिवसेना नेते नांगरे सर यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला आणि वनरक्षक पाटील यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. मला तुम्ही नेहमी करत राहा, असंच प्रोत्साहन देत राहा. आम्ही काहीतरी नवीन काहीतरी संकल्प करीत राहू. धन्यवाद करतो.
आपल्या सर्वांची. कृपया ससाने यांना विनंती आहे लवकरात लवकरच कॉमेंट्री बॉक्स पुढे यावे. याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंजनवाडा सरपंच किरण भाऊ होगडे यांचं देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. अगदी मनापासून धन्यवाद किरण भाऊ घोंगडे. अशरफ भैया पठाण यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. रोहन सर लावा जरा. नेटवर्कच्या कार्य नेटवर्कच्या मान्यवरांची पण माझ्या बाबासाहेबांसारखं तर मातीत मावळा तर चमकल्याशिवाय राहील का? चमकल्याशिवाय यांनी टोचका येण्याची कृपा करावी. लाईव्ह करूनची भूमिका आमचे मित्र कृष्णादेव हे बजावतील आणि विवेक त्यांची साथ देते. विवेक आगाव जिथे कुठे असतील लवकरात लवकर स्टेजकडे यावं. विवेक आगाव कॉमेंट्री बॉक्स कडे लवकरच या. आघाची दहा बांधून पुस्तकाले घर ओढा अन्यायाचा कबाड 2 मिनिटं गाणे बंद राहू. मोहसिन पठाण यांनी टेचकडे येण्याची कृपा करावी. मोहसिन पठाण कमिटी सदस्य. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. आदरणीय महाराष्ट्र प्रदेश सेना किरण भाऊ घोंगडे यांना आयोजन कमिटीच्या वतीने असं करतो की आपल्याला हे आयोजन बघून कसं वाटलं आणि कसं वाटत आहे. ओमा ओमा ओम रणगांबे आहे सर्व चषक खरं
वा आयोजक यशवंतरावजी साळ पण या ठिकाणी स्वागत करावं, कारण भीमा कोरेगावचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे आणि भीमा कोरेगावचा शौर्याचा इतिहास या शौर्य चषकाच्या निमित्तानं प्रज्वलित करण्याचं काम या ठिकाणी यशवंतरावजी साळवे आणि आशिषजी मुळे व त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी सकाळच्याच या सामन्याला उपस्थित आमचे पठाण साहेब, रामजी नागरे साहेब, मौलाना साहेब, आमचे औंढा शहराचे उद्योजक विलासरावजी काळे साहेब, सुनीलजी नागरे व सर्वच मान्यवर आणि हा सामना पाहण्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे मिळतो आहे. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो व सर्व जे खेळाडू आहेत या ठिकाणी आता 2 टीम्स खेळत आहेत त्या दोनही टीमना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद किरण भाऊ. यानंतर ओम पेट्रोलियमचे मालक आणि देशमुख पेट्रोलियमचे ऑनर विलासभाऊ काळे यांना विनंती करतो, आपल्याला देखील कसं वाटलं या नियोजनाबद्दल. अभिनंदन केले. किरण प्रमाणे आम्ही बाहेर आलो. दृष्टी धन्यवाद विलास भाऊ. यानंतर हे सामने चालू होतील. कॉमेंट्रीचा भार सांभाळतील ते औंढा नगरीतील आता गोलंदाजीमध्ये बदल दुसरं षटक घेऊन आणि स्वतःचं पहिलं विकास राठोड सामना करतोय जाहीर. यावेळेस चेंडू आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे जाहीर अहमद यांचा. जीवदान भेटलंय जाहीर यांना आणि क्रिकेटमध्ये समजलं जातं की ज्यावेळेस अशा प्रकारचे झेल सुटतात त्यावेळेस हा मॅच हरल्यासारखी परिस्थिती असते. गंगा थोडस वरी लाव, ते वरी लाव गंगा, त्या रूमवर जा वाटलं चालीकडून. राईट आर्म राऊंड विकेट विकास राठोड. विकास राठोड यांचा चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते विकास राठोड यांना. चांगला फटका होता, बराच वेळ हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी गजू आशिष भैयामुळे आणि लवकरात लवकर क्रिकेट ग्राउंड कडे यायचं आहे. या एका धावामुळे धाव संख्या झाली 12 धावा. परत एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र फलंदाज चुकलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टप्प पडल्यानंतर उसळी खात गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षकामार्फत गोलंदाज विकास राठोड यांच्याकडे परत. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. रामभाऊ ससाने यांनी इकडे यायचं आहे, युट्यूब रूम कडे यायचं आहे.
परत रामभाऊ एकदा ससाने. पुढचा या षटकातील पुढचा यावेळेस स्क्वेअर कट केला, चेंडू जातो तो गलीच्या दिशेने, एक धाव पळून काढली जाहीद यांनी आणि या एका धावेबरोबर आता ब्लू स्टार संघाची धाव संख्या होते दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. दुसरं षटक चालू आहे सामन्याचं आणि टाकत आहेत गोलंदाज विकास राठोड. यावेळेस मनीष खंडागळे सामना करतील विकास राठोड या गोलंदाजाचा. राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू होता आणि या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग झाली. याच मिसफिल्डिंगचा फायदा घेत मनीष खंडागळे यांनी एक धाव पळून काढली. या एका धावेबरोबर आजचा ब्लू स्टार संघ पोहोचलाय 14 धावावर. सामन्याचं दुसरं षटक चालू आहे. विकास राठोड यांचं पहिलं तर सामन्याचं दुसरं. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याच्या प्रयत्नामध्ये जाहीद अहमद बाद झालेला आहे. चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी यष्टीरक्षकानं आणि पहिलाच धक्का मिळतोय ब्लू स्टार संघाला. आघाडीला आलेला जाहीद बाद झालाय. विकास राठोड यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाकरता एक बळी मिळवलाय. याच बरोबर दुसरं षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 बाद होणारा फलंदाज जाहीद अहमद. जाहीद यांची जागा घेण्याकरता आता केशव सांगळे मैदानामध्ये येत आहेत. केशव सांगळे अतिशय चांगले खेळाडू. आणि बघायचं आहे आज आपल्या संघाकरता अशा प्रकारची फलंदाजी करतात मनीष खंडागळे. हे एक आक्रमक खेळाडू आणि 2 आक्रमक खेळाडू मैदानामध्ये असल्यानंतर धावसंख्या वेगाने वाढेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. तरीही गोलंदाजाची आता खरी कसोटी. ब्लू स्टार सारख्या एका चांगल्या संघाला किती धावा काढण्या, किती धावांचं लक्ष ठेवण्या तर या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असेल. बघायचे चांगली गोलंदाजी करावं लागेल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट हा जो खेळ आहे तो कुठल्याही एका खेळाडूच्या जीवावर ती टीम कधीही चांगली समजल्या जात नाही. 11 खेळाडू असतात आणि 11 खेळाडूंना प्रत्येक खेळाडूंना आपल्या अंगातलं चांगलं योगदान द्यावं लागेल आणि चांगलं योगदान जर दिलं तर तो संघ विजयी होत असतो. त्यामुळे एका किंवा 2 खेळाडूंच्या जीवावर कुठलाही संघ एकदा विजयी होईल परंतु नेहमी नेहमी तो संघ कधीच विजयी होऊ शकत नसतो. शेवटी दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळत आहेत. एका संघाचा पराभव हा निश्चितच आहे. पराभव जरी झाला तरी पराभवाचं वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नसतं. कारण आज एका सामन्यात जरी पराभव झाला तरी अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळायचे असतात. त्यामुळं कुठल्याही संघाचा कधीही पराभव होत नसतो. पराभव झाल्यानंतर सुद्धा जो त्वेषाने उठतो त्यालाच खरा विजयाचा शिल्पकार समजल्या जाते. या ठिकाणी औंढा नागनाथ शहरामध्ये 2025 यावर्षी प्रथमच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त हॉटेल भाग्यवंत प्रस्तुत शौर्य चषक ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा आजचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना ब्लू स्टार विरुद्ध वीरू 11 या 2 संघामध्ये. ब्लू स्टार संघाचे जे मालक आहेत, जे ओनर आहेत ते माझ्या बाजूलाच आता आलेले आहेत सुनील नागरे. आणि सुनील नागरे आपल्या संघाचा खेळ पाहण्याकरता नेहमीच प्रत्यक्ष उपस्थित राहतात आणि आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. दरम्यान गोलंदाजीमध्ये बदल आणि गोलंदाजी करता आता येतोय तो नितीन काशिदे. 3रं षटक नितीन काशिदे यांचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणार आणि चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने वळवलाय सीमा रेषेकडे.
एकच धाव मिळते मनीष खंडागळे यांना. आता पहिल्यांदाच केशव सांगळे नितीन काशिदे या गोलंदाजीचा सामना करतील. या एका धावेबरोबर धावसंख्या झाली 1 बाद 15 धावा. सामन्याचं तिसरं षटक चालू आहे. नितीन काशिदे यांचं पहिलं. यावेळेस काशिदेचा चांगला चेंडू बॅटच्या खालच्या कडेला लागून चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे आणि थर्डमॅनहून खेळाडू धावत येत चेंडूला पकडेपर्यंत एक धाव पळून काढली मनीष खंडागळे आणि केशव सांगळे या दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेबरोबरचा धाव संख्या होते 1 बाद 16. बाद होणारा फलंदाज जाहिद अहमद. सामन्याचं तिसरं नितीन काशिदे यांचं पहिलं. आणि आता राईट आर्मवर द विकेट नितीन काशिदे. नितीन काशिदेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा शॉर्ट पिच. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. खणखणीत आणि अत्यंत उत्तुंग असा षटकार मारून नितीन काशिदे या गोलंदाजाचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न केलाय मनीष खंडागळे यांनी. मनीष खंडागळे यांच्या बॅट मधून येणारा पहिला षटकार. परत एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि झेल घेतलेला आहे. याचबरोबर मनीष खंडागळे षटकार मारल्यानंतर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद झालेला आहे. दुसरा खेळाडू बाद झालाय मनीष खंडागळे यांच्या रूपामध्ये. 2 बाद 22 अशा प्रकारची धावसंख्या ब्लू स्टार संघाची आहे आणि नितीन काशिदे या गोलंदाजाने आपल्या दुसऱ्या षटकामध्ये बळी मिळवलेला आहे. अत्यंत यशस्वी गोलंदाज. कालच्या झालेल्या तिसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पवन भोसले हे आहेत. कृपया पवन भोसले जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जावा. धन्यवाद. काय म्हणाले तर अंपायर. ब्लू स्टार संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 2 खेळाडूच्या बदल्यामध्ये 22 धावा केलेल्या आहेत आणि तिसरं षटक चालू आहे. मनीष खंडागळे हा आक्रमक फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्याकरता आलाय तो निलेश पवार. सामना करतोय नितीन काशिदे या गोलंदाजाचा. नितीन काशिदे एका बळीचा खुराक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ताजा तवाना होऊन यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळून काढलाय. सर्व टीमला एक महत्वाची सूचना. बॉल बदलला जाणार नाही. अंपायर जर निर्णय घेतील बॉल कुठेतरी फुटला असेल तर अंपायर निर्णय घेतील. यानंतर कुठल्याही मॅचला बॉल बदलता येणार नाही. अत्यंत यावेळेस खोलवर पद्धती टप्प्याचा टाकलेला चेंडू आणि निलेश पवार यांनी जागेवरच खेळून काढला. याच बरोबर हे षटक संपलंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर ब्लू स्टार संघाची धावसंख्या 2 बाद 22. युट्यूबवर सामने चालू आहेत आणि त्याचा एक नियम आहे, प्रत्येकाने शिस्तीमध्ये राहायचं आहे. आपल्याला जी ड्रेसिंग दिलेली आहे उगीच आपलं शेतातून आल्यासारखं डोक्याला पागोटं बांधून यायचं नाही. आपल्याला खूप वेळ आहे, नंतर तेच काम करायचं आहे क्रिकेट खेळल्यानंतर. आता चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज विकास राठोड, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लेफ्ट आर्मच्या बाहेरचा चेंडू, पंचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, पण पंचही अत्यंत हुशार, लगेचच त्यांनी ओळखलं आणि एक अतिरिक्त धाव मिळते वाईडच्या रूपामध्ये.
या एका धावेमुळे धावसंख्या होते 23 धावा. चौथं षटक चालू आहे. विकास राठोड यांचं दुसरं, संघातच चौथं षटक. यावेळेस हळुवारपणे चेंडूला पॉईंटच्या दिशेनं खेळत एक धाव पळून काढली केशव सांगळे यांनी. आता निलेश पवार जो की एक चांगला फलंदाज आहे, लक्ष्मण नाईक तांडा संघाकडून तो नेहमीच खेळत असतो. आज आपल्या या शौर्य चषकामध्ये बघायचं आहे की निलेश पवार कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि निलेश पवार यांनी एका चांगला जमीन लगत फटका लॉंगांच्या दिशेनं मारलाय, परंतु त्या ठिकाणी गजू कुंडकर यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तरीही फलंदाजाला 2 धावा काढण्यापासून रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक गजू कुंडकर. यावेळेस विकास राठोड परत एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट. निलेश पवार यांनी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारलाय तो सीमारेषेकडे. 1 धाव मिळते निलेश पवार यांना. 1 धाव ब्लू स्टार संघाला. या एका धावेबरोबरच धावसंख्या होते 2 बाद 27. तर केशव सांगळे सामना करतील विकास राठोड यांचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय तो लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनला एक चांगला क्षेत्ररक्षक गजू कुंडकर यांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धाव मिळते फलंदाजाला. या एका यावेळेस परत एकदा गजू कुंडकर यांनी आपलं कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं याचा नमुना दाखवलेला आहे. सीमारेषेवर उभे होते गजू कुंडकर आणि एक सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्यांनी अडवलाय. झेल सुटलाय. 1 चेंडू राहिला, शेवटचा आहे. 2 बाद 30 धावा. शेवटचा चेंडू विकास राठोड. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. सामना करतोय निलेश पवार. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. निलेश पवार यांनी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा इशारा. हे षटक संपलंय विकास राठोड यांचं. विकास राठोड यांनी 2 षटकामध्ये 12 धावा देऊन एका खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. आणि त्यांनी जो बाद केलेला आहे खेळाडू तो अत्यंत महत्वाचा खेळाडू मनीष खंडागळे. तर सामन्याचं 5वं षटक बघायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि लवकर करा हा ड्रिंक्स ब्रेक. सर्वप्रथम या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक झाली आणि नाणेफेक ब्लू स्टार संघानं जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बघायचं की त्यांचा हा निर्णय चांगला आहे का वाईट आहे ते आता थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. आतापर्यंत 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत. मनीष खंडागळे यांनी 18 धावा केल्यात. या 18 धावामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार मनीष खंडागळे यांनी यापूर्वी बाद होण्यापूर्वी मारलेला होता. व जावेद अहमद मात्र आज आपल्या संघाला फार मोठं योगदान देऊ शकले नाहीत. फक्त 3 धावा करून ते बाद झालेले आहेत विकास राठोड यांच्या गोलंदाजीवर. आणि नितीन काशिदे यांनी मनीष खंडागळे यांना बाद केलेलं आहे. आता गोलंदाजीमध्ये बदल. 5वं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय तो चैतन्य डुकरे. चैतन्य बघायचं आहे की केशव सांगळे सामना करतील चैतन्य डुकरे या गोलंदाजाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता. ऑफ व मिडल स्टंपवर असणारा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात स्क्वेअर लेगला वळवण्याच्या प्रयत्नामध्ये चुकले फलंदाज केशव सांगळे. निर्धाव चेंडू
धाव काही निघाली नाही. केशव सांगळे 3 धावावर खेळत आहेत. 5व्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि केशव सांगळे ऑफस्टंपच्या बाहेर गेले. कट करण्याचा प्रयत्न सुदैवी ठरलेले केशव सांगळे. चेंडूने बॅटची वरची कडा घेतली नाही, अन्यथा यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिप मध्ये उभे असलेले खेळाडू तयार होते झेल घेण्याकरता, परंतु असं काही घडलं नाही. नाबाद राहिलेले केशव सांगळे. यावेळेस केशव सांगळे यांनी उंचावून फटका मारलेला आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु सूर्य आलेला आहे चेहऱ्यावर आणि त्यामुळे खेळाडूंना चेंडू दिसला नाही. याच संधीचा फायदा घेत केशव सांगळे यांनी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावा बरोबरच धावसंख्या ब्लू स्टार संघाची 2 बाद 32. परत एकदा गोलंदाज चैतन्य डुकरे. आपलं पहिलं आणि संघातर्फे टाकण्यात येणारं 5वं षटक. यावेळेस केशव सांगळे यांनी मिड विकेटला चेंडू वळवलाय. हो, थोडं 1 मिनिट थांबवा, त्या आजीला जाऊ द्या, कारण की सांगळे तिकडच मारायलेत मिड विकेटला आणि आपलं शौर्य चषक आहे, त्यांचं शौर्य होईल, परंतु आजी मात्र शहीद होतील. या ठिकाणी आता 5वा चेंडू टाकण्याकरता चैतन्य डुकरे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला केशव सांगळे यांनी आणि फसलेले आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करत आहेत चैतन्य. आतापर्यंत त्यांनी आपल्या या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि ब्ल्यू स्टार सारख्या एका चांगल्या संघाला त्यांनी माफक धाव संख्येवर रोखण्यामध्ये यश मिळवलं. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू मारलाय. 1 धाव पळून काढली आणि 1च धाव मिळते फलंदाजाला. याचबरोबर हे षटक संपलं चैतन्य डुकरे यांचं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर ब्ल्यू स्टार संघाची धावसंख्या होते 2 बाद 35 धावा. तसं पाहायला गेलं तर धावांचा वेग ह्या जे मर्यादित षटकांचे सामने असतात त्यामध्ये आक्रमक फलंदाजी व्हायला पाहिजे, परंतु अजूनही असं काही होताना दिसलं नाही. फक्त प्रत्येक षटकाला 7 धावा अशा प्रकारची सरासरी आतापर्यंत ब्ल्यू स्टार संघाच्या फलंदाजाने राखलेली आहे आणि याला कारणीभूत ठरलेले आहेत ते गोलंदाज वीरू 11 संघाचे. कापसे सर आलेले आहेत. कापसे सरांचं ब्ल्यू डायमंड स्कूलचे या ठिकाणी प्रमुख कापसे सर आलेले आहेत, मुख्याध्यापक. त्यांचं खूप खूप स्वागत. ऑफलाईन स्कोरिंगच्या वेळेस ते माझ्या बाजूला बसायचे नेहमी आणि अत्यंत चांगली स्कोरिंग करायचे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू गजू कुंडकर यांचा आणि केशव सांगळे हा चेंडू खेळून काढण्यामध्ये पूर्णतः चुकलेले आहेत. चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षकामार्फत गोलंदाज गजू कुंडकर यांच्याकडे. निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. पुन्हा एकदा गजू कुंडकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि यावेळेस मात्र पंचांनी गजू कुंडकर यांच्या या चेंडूला वाईल्ड घोषित केलं. 1 अतिरिक्त धाव आणि 1 अतिरिक्त चेंडूही चाकावा लागेल गजू कुंडकर यांना. गजू कुंडकर हे कुंडकर पिंपरीचे खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या गावामध्ये अत्यंत छोट्या छोट्या मुलांचा एक चांगला संघ तयार केलेला आहे. काही दिवसानंतर त्यातील बरेच खेळाडू आपल्या गावामध्ये खेळणार आहेत. हाही चेंडू चांगला होता. ऑफ स्टंप वरून मिडल स्टंप कडे जाणारा आणि केशव सांगळे हाही चेंडू खेळण्यामध्ये चुकलेत. आता मात्र दबाव वाढायला लागलेला आहे ब्ल्यू स्टार संघाच्या फलंदाजावर. 1 चेंडू निर्धाव जात आहे, तसा तसा दबाव वाढत आहे ब्ल्यू स्टार संघाच्या
कोर्टामध्ये. यावेळेचा लांगा चेंडू चेहरा सुटला आणि मला वाटतंय क्षेत्ररक्षकांनी आज ठरविलंय काय की केशव सांगळे यांना बाद करायचं नाही आणि केशव सांगळे यावेळेस मात्र एक धाव काढून नॉन स्ट्राईकला पोहोचलेले आहेत. 6व्या षटकामध्ये 2 बाद 37. नक्कीच आता दबाव येत आहे ब्लू स्टार 11 या संघावर. यावेळेस निलेश पवार सामना करतील गजू कुंडकर या गोलंदाजाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गजू कुंडकर यांचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवला. चेंडू जातो सीमारेषेकडे. एक धाव पळून काढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. 2 धावा काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झालेत. पंचांचा DRS मागितलाय त्यांनी रनआउटच्या बाबतीत. दुसरी धाव काढत असताना धावबाद करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचाकडे या निर्णयाबद्दल अपील केलेलं आहे. बघत आहेत की निलेश पवार आपल्या जागेवर पोहोचले होते की नाही याचा निर्णय थोड्याच वेळामध्ये. आता आमचे तिसरा जो डोळा आहे या मैदानामध्ये जो मुन्ना सर यांनी लावलेला आहे यावर्षी, ते मुन्ना सर आता चेक करत आहेत. नक्कीच चांगलं या ठिकाणी या टेक्नॉलॉजीद्वारे फलंदाजाचं काय अंपायरचं सॉफ्ट सिग्नल काही सांगितलं नाही. हो DRS तुम्ही मागितलं पण तुमच्या दृष्टीनं हा ठीक. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी रिप्ले बघून सांगितलंय त्यांनी की निलेश पवार वेळेवर आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता, त्यामुळं पंचांनी जो निर्णय दिलेला होता तोच कायम ठेवण्यात आलेला आहे. नाबाद राहिलेला आहे निलेश पवार. 2 धावा मिळालेल्या आहेत. या 2 धावाबरोबरच धावसंख्या झाली 2 बाद 39 आणि 5वा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज गजू कुंडकर तयार. यावेळेस निलेश पवार यांचा कडक फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस निलेश पवार बाद झाले. 1 धाव मिळते. निलेश पवार दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करत असताना एक चांगला थ्रो या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरी धाव काढत असताना धावबाद झालेत निलेश पवार. या एका धावेमुळे 6व्या षटक चालू आहे आणि या 6व्या षटकामध्ये ब्लू स्टार संघाची धावसंख्या 3 बाद 40. याचाच अर्थ आता नक्कीच ब्लू स्टार संघाला उरलेल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावं लागणार आहे. हा बळी गजू कुंडकरला जरी मिळाला नाही तरी परंतु नक्कीच त्यांच्या षटकामध्ये काहीतरी एक घटना घडायला पाहिजे होती, ती घडलेली आहे. त्यांनी एक संधी वारंवार निर्माण करून दिल्या होत्या, परंतु त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करता नाही आलं. परंतु शेवटी मात्र फलंदाज धावबाद झालेला आहे. शेवटचा चेंडू 6व्या षटकातील आणि यावेळेस बॅकफुटवर जातो, खेळून काढलाय कव्हरच्या दिशेनं. चेंडू जातो सीमारेषेकडे. 1 धाव. या एका धाव्याने फलंदाजाने आपलं खातं उघडलंय आणि हे 6वं षटक संपलेलं आहे गजू कुंडकर यांचं. या 6 षटकाच्या समाप्तीनंतर ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 3 बाद 41. 41 धावा झालेल्या आहेत. 7 धावांपेक्षा थोडस कमी सरासरी ठेवण्यात यश मिळालंय आतापर्यंत फलंदाजांना आणि ही सरासरी नक्कीच चांगली म्हणता येणार नाही मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये.
तरीही शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठल्या वेळी काय होईल याची भविष्यवाणी करणं आजपर्यंत कुठल्याही भविष्यकाराला जमलेलं नाहीये. बबलू मुळे यांनी एक धाव काढून आपलं खातं उघडलं आणि परत आता सामना करतील चैतन्य डुकरे यांचा. 7वं षटक, स्वतःचं दुसरं आणि संघातर्फे टाकण्यात येणारं 7वं षटक. बघायचंय 7वं षटक अत्यंत महत्वाचं षटक समजल्या जातं. या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे ब्लू स्टार संघाच्या फलंदाजांना. बबलू मुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चांगली फलंदाजी करतील. यावेळेस बबलू मुळे यांनी लांगा आपला चेंडू उंचावून मारलेला आहे. षटकार. बऱ्याच वेळानंतर मनीष खंडागळे बाद झाल्यानंतर हा षटकार पाहायला मिळालेला आहे बबलू मुळे यांच्या बॅट मधून. आणि या षटकाराबरोबरचा धावसंख्या आता होते 47 धावा. बबलू मुळे खेळतोय 7 धावावर. पुन्हा एकदा उंचावून फटका यावेळेस बघायचा आहे झेल होतो की नाही. झेल सुटलेला आहे. 2 धावा बबलू मुळे यांनी दरम्यान पळून काढलेल्या आहेत. बबलू मुळे याच्या प्रत्येक षटकाराकरता आपल्या येथील सन्माननीय राम नागरे सर, हॉटेल भाग्यवंतचे राम नागरे सर यांनी या ठिकाणी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. बबलू मुळे पुन्हा एकदा तयार आणि आता त्यांच्याकरता जे बक्षीस जाहीर झालेलं आहे त्या बक्षिसाचं मानकरी ठरतात की नाही ते बघायचं आहे. एक षटकार त्यांनी मारलेला आहे परंतु अजूनही त्यांच्याकडून अशाच षटकाराची अपेक्षा आहे. राम नागरे सरांनी त्यांच्या प्रत्येक फटक्याला षटकाराच्या फटक्याला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. यावेळेस मात्र बबलू मुळे यांनी चेंडू खेळून काढलाय लॉंगांच्या दिशेनं आणि 2 धावा पुन्हा एकदा पळून काढलेत. बबलू मुळे यांनी जर लगातार 3 6 ठोकले तर शौर्य चषकचे आयोजक, मुख्य आयोजक आशिष भैया मुळे आणि यशवंत साळवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बबलू मुळे यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव बघायचं. बबलू मुळे किती बक्षीस मिळवण्यामध्ये यशस्वी होतात. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेकडे पाठवलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते बबलू मुळे यांना. केशव सांगळे खेळतोय 9 धावावर. बबलू मुळे मात्र 5 चेंडू मध्ये 12 धावावर खेळत आहे. यावेळेस केशव सांगळे यांचा चांगला फटका होता आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. नॉनस्ट्राईकला असलेले फलंदाज त्यांच्याच पायावर चेंडू आदळला आणि केशव सांगळे धावबाद झालेले आहेत. बबलू मुळे मात्र अत्यंत हुशारीने जागेवरच थांबले, नसता बबलू मुळे बाद झाले असते. आणि आता सर्वच जण जे टाळ्या वाजवत आहेत जोरामध्ये ते या संघाचे बाबा डांगे, जे की क्रिकेट मध्ये मशहूर व्यक्तिमत्व आहे. बाबा डांगे समालोचनही करतात, अँकरिंग करतात, सब कुछ बाबा डांगे. आणि ते बाबा डांगे आज आपला संघ अडचणीत सापडला असताना कशा प्रकारची फलंदाजी करतात ते बघायचं आहे. यावेळेस बाबा डांगे यांनी थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला वळवला परंतु धाव काही काढलेली नाही. हॅलो, बाबा डांगे अथवा बबलू मुळे षटक संपलेलं आहे. बाबा डांगे अथवा बबलू मुळे जर लगातार 3 6 ठोकतील तर शौर्य चषकचे मुख्य आयोजक यशवंत भैया साळवे आणि आशिष भैया मुळे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद यशवंत भैया आणि आशिष भैया. नक्कीच बबलू मुळे शेवटचं षटक आहे. आता
शेवटचे 6 चेंडू खेळायचे आहेत आणि या 6 चेंडू मध्ये किती बक्षीस मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो ते बघायचं आहे. आणि बाबा डांगे करता अशरफ पठाण 1000 रुपयाचं बक्षीस ठेवलंय. मात्र 2 षटकार मारावं लागतील आणि त्याकरता त्याला स्ट्राईकला यावं लागेल. नॉन स्ट्राईकला उभा राहून अशरफ पठाणचं बक्षीस मात्र मिळवता येणार नाही बाबा डांगे यांना. 4 बाद 52, 8वं षटक चालू. गोलंदाजीला आलाय गजू कुंडकर. स्वतःच दुसरं संघातर्फ शेवटचं आणि अंतिम षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू लेग पंचांच्या डोक्यावरनं झेल सुटलाय आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय नो बॉल. त्यामुळं 2 धावा पळून काढल्यात. 1 नो बॉलची 3 धावा आणि फ्री हिट. आता ह्या चेंडूवर तर बबलू बाद होणारच नाही. त्यामुळं बबलूला आता पूर्ण संधी. रिव्ह्यू घेतलाय नो बॉलचा बॅट्समन. बॉलिंग रिव्ह्यू. सर्वांना जर काही क्रिकेट प्रेमींना ग्राउंड मध्ये येण्यास अडचण होत असेल किंवा काही कामात तो ग्राउंडला येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी घर बसल्या ऑफिसला बसल्या युट्यूब लाईव्हची व्यवस्था केलेली आहे. आपण युट्यूब लाईव्हला MS स्पोर्टच्या माध्यमातून बघू शकता. नो बॉल. नो बॉल आहे. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचाचा इशारा नो बॉल आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता का पंच? ओके, रिव्ह्यू संपलाय. फिल्डिंग टीम आता रिव्ह्यू एकच शिल्लक असेल त्यांच्याकडे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहेत. त्यातील हा रिव्ह्यू फेल झालाय. पंचांनी नो बॉल दिला होता आणि थर्ड अंपायर सुद्धा नो बॉल घोषित केलेला आहे. गजू कुंडकर फ्री हिटचा चेंडू. यावेळेस चौकार. या चौकाराबरोबरचा धावसंख्या होते आता 59 धावा. 4 बाद 59. सामन्याचं शेवटचं षटक आणि गोलंदाजीला आलाय गजू कुंडकर. या षटकातला दुसरा चेंडू टाकण्याकरता परत एकदा गोलंदाज तयार. जर बबलू लगातार 3 चौकार ठोकतील तर हॉटेल भाग्यवनचे सर्वेसर्वा राम नागरे सर यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट बबलू मुळे यांच्याकरता. यावेळेस उंचावून मारलेला फटका लहानच्या दिशेने मिड ऑनला जात एका उत्कृष्ट असा झेल पकडला व बबलू मुळे या ठिकाणी त्यांच्यावर जो बक्षिसांचा वर्षाव झाला होता ते बक्षीस फक्त 1 षटकाराचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे राम नागरे यांच्याकडून 100 रुपयाचं. यापेक्षा जास्त काही ते आज या सामन्यामध्ये बक्षीस मिळवू शकलेले नाहीयेत. 5वा खेळाडू बाद झालाय ब्लू स्टार संघाचा. 5 बाद 59. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील तिसरा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज गजू कुंडकर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बालाजी गीते नवीन फलंदाज आता आलाय आणि बघायचंय बालाजी गीते गजू कुंडकर या गोलंदाजाचा पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळतात. शॉर्टपिच चेंडू आणि जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू गेला एसटी रक्षकाकडे. एसटी रक्षकामार्फत गोलंदाज गजू कुंडकर यांच्याकडे परत. निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धाव संख्या 5 बाद 59. अंतिम षटक. चौथा चेंडू. गजू कुंडकर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. मध्यम गतीचा मारा. सामना करतील बालाजी गीते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू
कव्हरच्या दिशेने गेलाय आणि एक धाव मिळती बालाजी गीते यांना. बालाजी गीते यांनी एका धावेबरोबर आपलं खातं उघडलंय. बाबा डांगे यांनी लगातार 2 षटकार मारले. अशरफ पठाण आणि आशिष मुळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. यावरून कळतं की बाबा डांगे हे किती महागडे खेळाडू आहेत. आणि चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला गेला चेंडू. 4 धावा षटकाराकरता बक्षीस ठेवलेलं आहे. त्यामुळं थोडेसे नाराज झाले बाबा डांगे. आणि या चौकाराबरोबरच धाव संख्या ब्लू स्टार संघाची 5 बाद 64. आणि अंतिम चेंडू, अंतिम षटकातला अंतिम चेंडू टाकण्याकरता गजू कुंडकर तयार. सामना करतील बाबा डांगे. यावेळेस चेंडू स्टंपवर आदळला, यष्ट्यावर आदळला आणि त्रिफळा बाद झालेत बाबा डांगे. शेवटचा चेंडू होता त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 64 धावा. जिंकण्याकरता पिरू 11 संघाला 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये बघायचं आहे की ज्या वेळेस पिरू 11 संघाचे फलंदाज फलंदाजीला उतरतील त्यांना 8 षटकामध्ये 65 धावा. छत्रपती सॉरी, बऱ्याच वेळापासून मी बिरू म्हणालो. छत्रपती 11 या संघाला जिंकण्यासाठी 8 षटकामध्ये 65 धावा कराव्या लागतील. तसं पाहायला गेलं तर कॉमेंट्री बॉक्स प्रत्येक षटकाला 8 धावा असं लक्ष काढण्यामध्ये यशस्वी होतो का नाही ते बघायचं आहे. सर बक्षीस घेऊन जा. 1 मिनिट आहे फक्त, 1 मिनिट. या ठिकाणी आपल्याला जे लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब द्वारे प्रत्येकाला घरी बसल्या हा सामना बघायला मिळणार आहे तो MS स्पोर्ट्सचे संचालक या ठिकाणी मुन्ना सर यांचं या ठिकाणी मुद्दाम होऊन सत्कार करण्याकरता नागरे सुनील नागरे यांची इच्छा आहे. तरी मुन्ना सरला मी विनंती करतो. एक मिनिट छत्रपती 11 संघाला निर्धारित 48 चेंडू मध्ये म्हणजेच 8 षटकामध्ये 65 धावा करायच्यात आणि नक्कीच हा सामना रंगतदार होईल अशी सर्वच प्रेक्षकांचं या ठिकाणी एक मिनिट मॅच सुरू चालू करू नका. अंपायर आम्ही जोपर्यंत इशारा करत नाही थोडं थांबा. आपल्या औंढा शहरामध्ये MS स्पोर्ट द्वारे जे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे. आम्हाला बऱ्याच प्रेक्षकांचा या ठिकाणी विनंती केली त्यांनी की या मुन्ना सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्याकरता ब्लू स्टारचे अनिल नागरे सुनील नागरे आणि साहिल नागरे हे दोघंही आलेत आणि त्यांचं या ठिकाणी हॅलो. तसेच अतिशय गोड आवाजाचे पशुसंवर्धन कर्मचारी आयु लोखंडे सर यांना बी आम्ही विनंती करतो की आम्हाला फक्त 1 मिनिट वेळ द्यावा सत्कारासाठी.
चला आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण घेऊया सत्कार वगैरे जे आहेत ते आपण इनिंग ब्रेक मध्ये घ्या. आता मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करूया. आपल्याला आज 4 सामने पूर्ण करायचे आहेत आणि आज 12 वाजलेले आहेत. म्हणजे आपल्याला 4 तास आहेत फक्त. 3.5 सामने ही इनिंग आणि अजून 3 सामने करायचे आहेत. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू. हो 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 यावेळेस काय चेंडू टाकलाय, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी, सुरुवात अत्यंत सुरेख आहे आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा चीत केलंय ते फलंदाजाला. आता मात्र एक मोठा झटका, मोठा धक्का इथे संघाला लागतोय. जे टार्गेट आहे ते फार मोठं नाहीये, आव्हानात्मक त्याला करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा नक्कीच असणार आहे. 48 चेंडू आणि 65 धावेची आवश्यकता आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच गडी गारद. दशरथ पाटील मुंबईवरून जे मालवणी भाषेत कॉमेंट्री करतात, पहिल्या चेंडूवर जेव्हा गडी बाद होतो त्यावेळेस त्यांचे वाक्य फार रोमांचक असतात. पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, पहिलाच मुतखडा बाजूला. त्यांच्या आवाजात ऐकणं बरं वाटतं. आमच्या आवाजात तसं वाटणार नाहीये, कारण की मालवणी भाषा आहे, त्या भाषेमध्ये अत्यंत सुरेख दशरथ पाटील हे कॉमेंट्री करत असतात. परंतु आता बघा पहिल्या चेंडूवर बळी टिपलेला आहे. आता नवीन फलंदाज आलेला आहे तो मैदानामध्ये. बालाजीने मात्र येथे सुरेख सुरुवात करून दिलेली आहे ब्ल्यू स्टार संघाला. संघ जरी ब्ल्यू स्टार असला तरी पिवळ्या रंगाची जर्सी घातलेली आहे, म्हणजे CSKचा हा फॅन असणारा संघ नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतोय. बाबा डांगे असतील, मनीष खंडागळे असतील, एक नावाजलेले फलंदाज गोलंदाज या मैदानात आहेत. बालाजीचा हा दुसरा चेंडू फ्लिक केला आहे आणि फ्लिक पण सुंदर आहे. 1 बाउन्स चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र बालाजीने यष्ट्याचा वेध घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज संदीप याने सुरेख फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण करते. संघाची धाव संख्येला होते सुरुवात. 1 गडी बाद 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंड करून बालाजी. ओहो, पुन्हा त्या दिशेने क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेस मात्र अत्यंत सुरेख चेंडू होता, सुरेख फटका सुद्धा होता आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकंदरीत एक सुरेख क्रिकेट या मैदानावर बघायला मिळतंय. औंधा नगरीच्या या वानखेडे स्टेडियम याला म्हटलं जातं, कारण की या वानखेडे स्टेडियम सारख्या छोटंसं मैदान आहे आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा भरपूर असते, त्यामुळे याला औंधा नगरीचं वानखेडे स्टेडियम म्हटलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मनीष खंडागळे क्षेत्ररक्षण करतील, थ्रो करतील तोपर्यंत 1 धावेची संधी दोन्ही फलंदाजांकडे असणार आहे. एका धावेने धावसंख्या हळूवार तो संथ गतीने पुढे सरसावते. ती 3 या धावसंख्येवर हवेचं जे लक्ष आहे, पाठलाग जो करायचा आहे तो जरी माफक असला तरी गोलंदाजी मात्र सुरेख आहे. आणि काय चेंडू होता बघा, काय चेंडू होता सुरेख. यावेळेस मात्र फलंदाजाला अडचणीत आणलंय. यष्टीरक्षक तिथे अत्यंत जवळ यष्टीरक्षण करतोय, त्यामुळे फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये स्टेप आउट करून या चेंडूला खेळण्याची. बालाजीची गोलंदाजी म्हणावी तशी फार सुरेख आहे, सुंदर आहे. चांगले गोलंदाजीची ऍक्शन. यावेळेस बघा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे जाऊन चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, षटक होतोय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 गडी बाद. आता मात्र 42 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 7 षटक आता इथून पुढे टाकायचे आहेत आणि 42 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 62 धावा 62 रन, माफ करा 62 धावा 62 रन बनवायचे आहेत. आणि 65 धावेचं लक्ष तसं पाहायला गेलं तर फार अवघड नाहीये, कारण की चेंडू हा 10x आहे. 10x बॉल म्हटलं की 5 षटकामध्ये सुद्धा 100 धावा आपण बघितलेल्या आहेत मैदानामध्ये. परंतु बालाजीची सुरेख सुरुवात, पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, त्यानंतर धावा रोखण्यात यश मिळवलं, फलंदाजाला बांधून ठेवलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 3 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तिथे 65 धावेचं लक्ष आहे ते होणार नाहीये छत्रपती 11 संघासाठी. नक्कीच प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नालाच यश मिळतं. म्हणून म्हणतात की क्षेत्र कोणतेही असो, प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. आणि जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला सुद्धा पर्याय नसतो.
बबलू मुळे. हो, सुरेख चेंडू काल बबलू मुळेला एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. आज नक्कीच गोलंदाजीचा भार त्याच्या खांद्यावर आहे. बघूया त्या 62 धावा रोखण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी बबलू मुळेच्या मार्फत बघायला मिळते. कल घेण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पहिला टाकला गेलाय बबलू मुळेच्या मार्फत. परत एकदा सामना करतील संदीप. यावेळेस सुरेख चेंडू. हो, काय यष्ट्यांचा प्रयत्न तेथे, परंतु पंच तटस्थ. कुठलेही अपीलचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसलेला नाही. परंतु यष्टीरक्षक मात्र सुरेख आहे. यष्टीरक्षणाची जी किमया आहे, जी कला आहे, ती अत्यंत सुरेख आहे. यावेळेस स्टेप आउट केल्यानंतर बॅकफुटला गेले आणि जेव्हा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेस ते आपल्या घरट्यात सुखरूप होते. म्हणून म्हणतात घरटं सोडू नका. घरटं सोडलं लगेच यष्ट्यांच्या मागे असणारा आपलाच मित्र आपल्याला. हो हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा, परंतु चेंडू काही हातात आलेला नाही, हातातून निसटला आणि पुन्हा एकदा फलंदाज बचावला गेलाय. तिथे निर्धाव चेंडू येतोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. बघा काय सुरेख गोलंदाजी आहे. बबलू मुळे चांगली फलंदाजी करतोय, तर ते गोलंदाजीची जेव्हा धुरा त्याच्या खांद्यावर आली तर चांगली गोलंदाजी सुद्धा करताना बघायला मिळतोय. सुरेख चेंडू येथे फ्लॅग केलाय. यावेळेस मात्र थोडस क्षेत्ररक्षण चुकलंय. तिथे चेंडूने दिशा बदलली आणि मात्र इथं गोलंदाजाची दशा बदलली. क्षेत्ररक्षकांची चूक नसेल असं तरी म्हणता येईल, कारण की तिथे थोडस दिशा ऐन वेळेवर चेंडू फिरला आणि क्षेत्ररक्षकांना ते चेंडू अडवण्यात यश मिळू शकलेलं नाही. परंतु एक धाव इथे नक्कीच फलंदाजांनी घेतली आहे. 3 निर्धाव चेंडूच्या नंतर चौथा चेंडू हा 1 धावेने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आणि देवा आता पुन्हा सामना करेल बबलूच्या गोलंदाजीचा. यावेळेस सुरेख चेंडू स्क्वेअर कट केला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कुठलाही खेळाडू नव्हता. त्या खेळाडूला मात्र बीट केलंय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. सुरेख फटका होता. या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती आणि त्या आवश्यकतेनुसार हा फटका खेळला गेला. सुरेख स्क्वेअर कट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला बीट केलं गेलं आणि अत्यंत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. इथे धावसंख्या झाली ती 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळेस उंचावून मारलेल्या लॉंग ऑनच्या दिशेने 1-2 बाउन्स नंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा खणखणीत शौर्य चषकाचा हा चौकार. 2 षटक इथे संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा, 1 गडी बाद. आणि यावेळेस बघा सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल देवाची. यावेळेस शॉर्ट लॉंग ऑनचा खेळाडू सर्कलच्या आत होता आणि लॉंग ऑन मध्ये असणारा मनीष खंडागळे हा लॉंग ऑफला फील्डसाठी तैनात केला गेला होता. त्यामुळे फलंदाजाने सुरेख फटका खेचत लागोपाठचे 2 चौकार इथे बघायला मिळाले. या 2 चौकाराने कुठेतरी आता मात्र स्वतःला सावरण्यात यश मिळवले फलंदाजाने. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. चला टायमर चालू आहे बरं का. ब्लू स्टार संघ आपण 40 मिनिटात हा सामना पूर्ण करायचा आहे. तुमच्यासाठी टायमर ऑन आहे. आपण ऑन स्क्रीन पण बघू शकता. 2 षटक आपण टाकले. 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे आपण आणि उर्वरित 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक ही टाकायची, म्हणजे तब्बल जवळपास 5 मिनिटं आपण एका षटकासाठी देतो. इंटरनॅशनल क्रिकेट जर म्हटलं तर 4 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण हे अनिवार्य असतं. परंतु इथे थोडासा आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना चेंडू थोडे लांब लांब जातात, त्यामुळे आपण 1 मिनिट एका ओव्हरसाठी वाढवून दिलेला आहे. आता मात्र तुम्हाला जास्त वेळ पाय घालवायची संधी मिळणार नाहीये. बालाजी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. मागच्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत 1 बळी टिपला होता. हो, सुरेख चेंडू. पुन्हा एकदा पायाचा वेध घेतला. यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि काय घडलंय तिथे काय घडलंय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने सरळ यष्ट्याचा वेध घेण्यासाठी प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून कुठेतरी चूक झाल्यासारखं वाटलंय. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फलंदाज बाद होण्याची स्थिती झाली होती, परंतु स्क्रीन मध्ये सुद्धा नव्हता, फ्रेम मध्ये सुद्धा फलंदाज नव्हता, परंतु चेंडू हातात आलेला नाहीये आणि अत्यंत सुरेख कामगिरी पंचांमार्फत केली गेली. हो नक्कीच, चेंडू जेव्हा हातातून सुटतो त्यावेळेस मात्र तुम्हाला स्टंप हे हातात उचलावे लागतात आणि इथे जर स्टंप पसरले गेलेत
तर मात्र तुमच्याकडे एकच संधी असते ते स्टंप हातात उचलून चेंडू लावणे. नक्कीच एक सुरेख कामगिरी आणि त्या पद्धतीने पंचांनी तुला सर्व खेळाडूंना तशा सूचना सुद्धा केल्यात. तर इथे फलंदाज बचावला गेलायत म्हणावं लागेल. धाव घेऊ शकलेला नाही, परंतु आपल्या तळट्यात सुखरूप पोहोचण्यात शेवट यश आलंय. 12 या धावसंख्येवर 1 गडी बाद. पुन्हा एक तो पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न यावेळेस नाही, पायाचा नाही, यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाज होतोय बाद. बालाजी आपली कामगिरी पूर्ण अचूक करतोय. सुरेख गोलंदाजी. पुढे स्क्वेअर लेग पंचांना विनंती असेल की थोडस आपण साईडला व्हायचंय, कारण की आपण यावेळेस जे कॅमेरा लावलेला आहे तो आता स्क्वेअर लेगच्या दिशेने लावला आहे, जेणेकरून तिथून आपल्याला स्टंपिंग वगैरे ज्या गोष्टी ज्या आहेत त्या अचूक येतील. आणि नक्कीच नक्की धन्यवाद. आपण थोडंसं साईडला झाला तर त्याबद्दल आपलं पण धन्यवाद असेल, कारण की जर तिसऱ्या पंचांची जर आवश्यकता पडली तर मात्र आपल्याला कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये बघता येईल. इथे गडी बाद होतोय, 2 गडी बाद. 12 धावेवर दुसरा गडी गारद झालेला आहे. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर आता नवीन फलंदाज मैदानात हजर झालाय, तो नितीन काहिदे हा फलंदाज असेल. पहिल्यांदाच सामना करेल बालाजीच्या गोलंदाजीचा. बालाजीची गोलंदाजी अत्यंत सुरक आहे. बालाजीच्या गोलंदाजीबद्दल म्हणावं लागेल तर बालाजीचे कुरकुरे नक्कीच खाणारा हा गोलंदाज असेल. काय सुरेख गोलंदाजी करतोय. 3 धावा देत 2 महत्वाचे बळी टिपलेत. सलामीचे फलंदाज मात्र पॅव्हिलियनला माघारी परतवण्यात यश मिळवलंय बालाजीला. नितीन सामना करेल. ओहो, काय चेंडू होता पुन्हा एकदा. यावेळेस मात्र एका प्रकारे स्वागत केलंय ते नितीनचं की माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारता येणार नाहीये, थोडं सावधगिरीने खेळा. दुसरं षटक टाकतोय बालाजी. 3 धावा देत 2 बळी मिळवलेत बालाजीने. 12 या धावसंख्येवर 2 बाद. मोठा फटका मारलाय. नितीन मात्र ऐकायला तयार नाहीये. 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू 4 धावेसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे सुरेख क्षेत्ररक्षण. मी नेहमी म्हणतो जेव्हा कमी धावसंख्या असते, कमी टार्गेट असतं, त्या कमी टार्गेटमध्ये महत्वाची भूमिका असते ती क्षेत्ररक्षणाची. जितक्या धावा तिथे तुम्ही वाचवणार तितकं तुम्हाला गोलंदाजाला तुमचा सपोर्ट मिळणार आहे, तुमची साथ मिळणार आहे. धावा जर वाचवण्यात यश मिळवलं नाही तर मग या 65 धावा तुम्हाला रोखण्यात फार मेहनत करावी लागेल. पुढचा एक चेंडू पुन्हा, यावेळेस पुन्हा एकदा तिरक्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे असणार आहे. मागच्या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं. या चेंडूवर सुद्धा सरळ चेंडू हातात आला, तिथून फेकला, 1 धाव पूर्ण केली. येथे मात्र धावसंख्या हळुवार गतीने, संत गतीने, कासवाच्या गतीने पुढे सरसावते ती. 14 या धावसंख्येवर 2 चौकार जरी या इनिंग मध्ये आले गेलेत, परंतु तिथून त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बालाजी ब्रेक लावतोय त्या स्कोअरवर. तिरक्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे झालेली आहे आणि पंचांचं बोट होत आहे आकाशाकडे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि येथे बालाजी टिपतोय. 3रा झटका फलंदाजाला मिळतोय. बालाजीच्या गोलंदाजीवर बालाजीची सुरेख कामगिरी. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण केलाय बालाजीने. आपल्या वैयक्तिक 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 महत्वाचे बळी मिळवलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बालाजीच्या गोलंदाजीवर. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या बालाजीची, कारण की टेनिस बॉल असताना इतक्या कमी गतीने, इतक्या कमी धावगतीची गोलंदाजी करणे अशक्य आहे, परंतु या मैदानावर खेळत असताना अत्यंत काने कोपरे या गोलंदाजाला नक्कीच माहित असेल. विकेटवर असलेल्या सगळ्या गोष्टीचा भरपूर फायदा या गोलंदाजाने घेतलाय. 2 षटक पूर्ण केलेत. 2 षटकामध्ये 5 धावा खर्च करत 3 महत्वाचे बळी टिपलेत. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो कालच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असणारा गोलंदाज दिनेश. बघा, लो स्कोरिंग सामने जेव्हा होतात त्यावेळेस गोलंदाजाची कसोटी पणाला लागते, परीक्षा असते गोलंदाजाची. आणि बालाजी सारखा गोलंदाज असल्यानंतर मात्र दिनेशने काल सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळाला होता. आता मात्र त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. धावसंख्या आहे ती 14, 3 गडी बाद. सुरेख चेंडू, सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलंय. तिथे क्षेत्ररक्षक धावलेत आणि येथे फुटबॉल स्किल बघायला मिळालेत. नक्कीच मी वारंवार सांगतोय की कमी जेव्हा धाव संख्या असेल
त्यावेळेस मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलेच करावे लागेल आणि या प्रकारचं क्षेत्ररक्षण असेल तर मग नक्कीच गोलंदाजाला सुद्धा फार गोलंदाजी करताना महत्व मिळत असतं. यावेळेस बघा रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात अत्यंत सुरेख फुटबॉल स्किल. बघा खेळ कोणताही असो, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा, परंतु कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा वापर करून इथे क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि त्याचा भरपूर फायदा. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. तिथे उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षक मला वाटतं बबलू मुळे आहेत. नक्कीच बबलू मुळे एक चांगली कामगिरी करत असताना काल फलंदाजी चांगली केली, आज गोलंदाजी चांगली केली आणि नंतर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करायला. त्यावेळेस चांगला कव्हर ड्राईव्ह पॉईंटच्या दिशेने खेळलाय. डी पॉईंटला खेळाडू असणार आहे. 1 धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही कारण की सुरेख फेकी सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते ती 18 या धावसंख्येवर. आता इक्वेशन थोडंसं अवघड होत चाललंय. 28 चेंडू आणि 47 धावीची आवश्यकता. मोठे फटके मारावे तर कसे, कारण की गोलंदाज अत्यंत अचूक मारा करताय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक करत नाही. मनीषच्या हातात हा चेंडू आणि सोप्पा झेल मनीषने ते टिपलाय. सुरेख झेल येथे मात्र मनीषच्या हातून बघायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी मनीषच्या खांद्यावर होती. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने लांबून झरसावून धावत पळत येऊन हा झेल टिपला गेला आणि सुरेख झेल दोन्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केलं गेलं. कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक असावं लागेल. एक चांगली कामगिरी, एक चांगलं कॅमेरा वर्क इथे बघायला मिळतंय. सुरेख चेंडू यावेळेस पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. धाव घेण्याची कुठली संधी नसणार आहे. क्षेत्ररक्षण अत्यंत सुरेख आहे. 4 गडी इथे बाद झालेले. 18 या धावसंख्येवर नवीन फलंदाज विकास राठोड इथे मात्र आलाय. एक चांगला मारा दिनेशच्या मार्फत बघायला मिळतो. यावेळेस कव्हर ड्राईव्ह डी पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिथे उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. अत्यंत वेळेवर घेतलेला अचूक वेळेवर घेतलेला अचूक निर्णय हा नेहमी तुम्हाला फायदेशीर ठरत असतो. इथे 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेले होते परंतु तिथे नकार दिला गेला फलंदाजामार्फत. सुरेख चेंडू यावेळेस निर्धाव चेंडू असणार आहे. षटक इथे संपलंय. दिनेशचा एक निर्णायक षटक इथे मात्र समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. आता 24 चेंडू आणि 46 धावीची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू आणि 46 धावा. आता मात्र सोपं वाटणारं लक्ष अवघड होत चाललंय कारण की फलंदाज मोठे फटके मारायचा प्रयत्न करत आहेत परंतु क्षेत्ररक्षणाची जी सजावट केली गेली कर्णधाराच्या मार्फत ती मात्र अचूक आहे आणि कर्णधार आहेत ते बाबा डांगे. या स्पर्धेचे आयोजक आणि स्टार संघाचे कर्णधार. चांगली कामगिरी बघा. कर्णधाराची गरज असते तर कोणाला विचारायचं असेल तर जाऊन महेंद्र सिंगला विचारा. मागे यष्ट्यांच्या मागे उभे असताना अनेक सामने फक्त आणि फक्त फिल्डिंगच्या जोरावर फिरवले गेले ते महेंद्र सिंग धोनी. कर्णधार पद सांभाळत असताना कामगिरी गोलंदाजाची तरी वेळेवर अचूक घेत गेलात तरी तुम्ही एक चांगली कामगिरी, एक चांगले कर्णधाराची भूमिका पूर्ण करू शकता. ती कामगिरी इथे आपल्या बाबा डांगेच्या मार्फत बघायला मिळते आणि सोबत क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा त्यांना मिळते. ही फार महत्वाची.
त्यावेळेस मात्र फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन थांबणार आहे 2 धावा येथे मिळतात धावेने लेग बाईजच्या स्वरूपात या धावा असणार आहे म्हणजे खात्यात जरी धावा गेल्या नसल्या तरी संघाच्या खात्यात या 2 धावा मिळत आहेत या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या धाव संख्येवर आता 40 धावेची आवश्यकता असणार आहेत चेंडू शिल्लक असणार आहेत 23 त्यावेळेस फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका इथे मात्र मला वाटतं काही संपर्क झालेला नाहीये पंचांचा निर्णय काय येतोय नक्की बघावं लागेल आणि नक्कीच पंचांचे हात समांतर आहे म्हणजेच या धावा अवांतर आहेत 2 धावा आणि एक वाईड तब्बल पडल्यात पळून एक वाईड आणि एक बाईज 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत अतिरिक्त धावा असणार आहेत धाव संख्या आता मात्र कुठे हलताना बघायला मिळते प्रत्येक चेंडूवर 23 धावा आता धाव फलकावर आहेत सुरेख चेंडू फ्लिक केला इथे दिशा देण्याचं काम केलं गेलंय कारण की एक अचूक मारा आहे अशा माऱ्यावर मोठा फटका मारता येऊ शकत नाही थोडस क्षेत्ररक्षणामध्ये होते चूक एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेची सुद्धा संधी इथे फलंदाजाला मिळाली आणि धाव सुद्धा ती चोरी धाव इथे मात्र केली गेली दोन्ही 25 धावा धाव संख्या आपला स्कोर बघायला मिळत आहेत अत्यंत कामगिरी तर यावेळेस तिरक्या बॅटने खेळलाय यावेळेस मात्र फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाणार आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं एक धाव पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल अचूक फेकी अचूक मारा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू दिला गेला एका धावेवर समाधान मानता एकेरी दुहेरी धावेने आता मात्र काही होणार नाहीये आता मात्र हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील परंतु गोलंदाजी अत्यंत अचूक आहे गोलंदाजी अशी आहे की तिथे संधी मिळत नाही फलंदाजाला आणि बघा आता बाबा डांगे स्वतः मात्र शॉर्ट मिड ऑनला येऊन उभे राहिलेत कारण की त्यांनी बघितलं की फलंदाज त्या प्रकारची फलंदाजी करतात तिथे एक धाव सुद्धा ते देऊ शकते त्यांची इच्छा नाहीये सुरेख चेंडू स्वतःच फॉलो थ्रू में फील्ड क्षेत्ररक्षण केलं गेलंय ते गोलंदाजामार्फत माफ करा धाव संख्या झाली ती 26 आता फिल्डिंग क्षेत्र झाल्या बदल आणि बाबा डांगे स्वतः शॉर्ट स्क्वेअर लेगला जाऊन उभे राहिले सर टॉस चेंडू याचा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली गेली थोडस इथे फंबल झालाय परंतु चांगला बॅकअप असल्या कारणाने धावेचा कुठलाही प्रयत्न नाही संधी नाही एका धावे दोन्ही फलंदाज मानताय समाधान एक चेंडू येणं शिल्लक आहे 27 या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 गडीच्या मोबदल्यात तर करंट रन रेट जर बघितलं तर जवळपास 6च्या सरासरीने धावसंख्या उभारली जाते परंतु जी रिक्वायर्ड रन रेट आहे जी आवश्यक धावसंख्या आहे ती सरासरी 8च्या जवळपास असायला पाहिजे होती आणि त्या कारणाने आता ती हळूहळू जाऊन 12 वर जाऊन पोहोचली प्रत्येक षटकामध्ये 12 धावा या काढाव्याच लागतात तर हा सामना टॉस चेंडू क्रॉस बॅटेड फटका तिथे लॉंग ऑनला खेळाडू आहे एक धाव पूर्ण केली एकाच धावे समाधान लॉंग ऑफच्या दिशेने आला लॉंग ऑनच्या दिशेने आलाय सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू षटक इथे संपलंय 5 षटकाचा खेळ संपलाय 5 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता आहे हळूहळू सामना हातातून निसटताना बघायला मिळतोय हळूहळू सामना निसटला गेला जातोय आणि त्या निसटत्या सामन्याला जर परत आपल्या बाजूने झुकवायचं असेल आपल्या बाजूने फिरवायचं असेल तर इथे मात्र 2 ते 3 षटकार या 37 धावसंख्येमध्ये आलेच पाहिजे सोबतच सिंगल डबलची साथ मिळाली पाहिजे 18 चेंडू आणि 48 ची आवश्यकता असताना ज्या प्रकारे विराट कोहलीने पाकिस्तानला अत्यंत एक हाती सामना भारतीय संघाला जिंकून दिला होता पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं होतं अशाच प्रकारची फलंदाजी मात्र इथे गज्जू आणि विकासला करावी लागेल विराट नसेल तरी विकास आहे इथे मैदानात इथे यष्ट्यांचा अवांतर धावा इथे फलंदाजाला मिळत आहेत एक्स्ट्रा धाव थोडीशी क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल केले गेले आहेत बाबा डांगे आता मात्र शॉर्ट डाऊनला आलेत ज्या प्रकारची फटकेबाजी होते त्या प्रकारचा प्रयत्न मात्र कर्णधारामार्फत केला जातोय की आणि तेथे हवा थोड्या हव्यात यावेळेस मोठा फटका याच फटक्याची होती आवश्यकता चेंडू जातोय सरळ
सीमारेषा पार येतोय शौर्य चषकाचा हा दमदार षटकार. सुरेख फटका. नक्कीच या फटक्यावर एक आत्मविश्वास या फलंदाजाचा वाढणार असणार आहे. नक्कीच लॉंगॉनच्या दिशेने त्यांनी बघितलं जसंच तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, स्वतःचे हात इथे मात्र खोलले आणि 6 धावा या फटक्यावर मिळवताय तो फलंदाज. या 6 धावेने आता मात्र फलंदाजाचे इरादे स्पष्ट झालेत असं म्हणता येईल. 35 धावफलकावर आहेत. 17 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. रोमांचक सामना होणार आहे नक्कीच. ब्लू स्टार आणि छत्रपती 11 या दोन्ही संघामध्ये रंगणारा हा सामना. पटकलेला चेंडू पुल केला आहे फटक्यामध्ये. उंची जास्त आहे, लांबी कमी आणि काय झेल टिपलाय मित्रांनो. सुरेख झेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, त्याचं सुरेख उदाहरण यावेळेस या मात्र झेलसाठी हॉटेल भाग्यवन प्रस्तुत प्रोप्रा राम नागरे सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक बबलू मुळे यांना. नक्कीच सुरेख झेल होता, कारण की कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच पकडत असताना आपल्याला स्वतःला तिथं सांभाळायचं, तिथं स्वतःला चेंडू पर्यंत न्यायचं आणि नेल्यानंतर त्या चेंडूच्या खाली अत्यंत अचूक यायचं आणि अत्यंत सुरेख झेल मात्र इथे फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळालाय. चांगला फटके मारणारा फलंदाज मात्र मोठा मासा गळायला लागलाय. 35 या धावसंख्येवर 5 गडी बाद. अजूनही 16 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता आहे. चांगली फटकेबाजी बघायला मिळते आणि एक चांगला सामना या मैदानात रंगताना आपल्याला बघायला मिळतोय, कारण की एक षटकार गेला, त्या षटकारानंतर फलंदाजाला लगेच माघारी परतवलंय. षटकार गेला, षटकाराची आतिषबाजी होती की काय असं वाटत असताना लगेच फलंदाजाला माघारी परतवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत. यावेळेस सरळ बॅटने मारलाय चेंडू. येथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मनीष खंडागळे असणार आहेत. लॉंगॉनच्या दिशेने जाऊन चेंडू अडवला गेलाय, तर चांगलं क्षेत्ररक्षण मनीष खंडागळेचं. 1 धाव इथे मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. 15 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. विकास राठोडला मात्र विराट व्हावं लागेल आणि या फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला लागला नाही, सरळ पायाचा वेध घेतला गेला. यष्टीचा वेध घेण्याचा गोलंदाज चंद्रकांतचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन सरळ पायाला आदळला. नक्कीच तिथे जर लेग बिफोरची विकेट असती तर पंच म्हणतात की हा फलंदाज बाद पण दिला गेला असता. पण टेनिस क्रिकेटमध्ये LBW चा निर्णय फार क्वचित बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहेत. यावेळेस तिरक्या बॅटने चेंडूने टोलावला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षण करतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर 2 धावेची आवश्यकता असणार आहे नक्कीच. चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा बनवायच्या त्या 26. 13 चेंडू 26 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा या आल्या गेल्याच पाहिजेत. मध्ये एखादा चौकार षटकार आला तर तुमचं प्रेशर आहे, तुमच्यावर असणारा दबाव तो कमी होईल. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. पंचांनी मात्र दोन्ही हात केले समांतर. धावा मिळणार त्या अवांतर. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली गेलीत. 40 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र सिच्युएशन आहे 13 चेंडू आणि 25 धावा. 13 चेंडू 25 धावा काढशील का भावा? फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला टोलवलाय. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता, परंतु चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. देखते हे खिचडी मागते भजे हा शॉट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रयत्न स्ट्राईक एंडला बाद करण्याचा, परंतु दिनेश मला वाटतं लहानपणी गोट्या कमी खेळल्या असणार, त्या कारणानेच यष्ट्या उद्ध्वस्त करू शकल्या नाहीत. नेम चुकला आणि त्या नेम चुकल्यानंतर 2 धावा इथे पूर्ण पळून गेले. 42 धावा 5 गडीच्या मोबदल्यात 6 षटकाच्या समाप्तीनंतर आता इक्वेशन असणार आहेत 12 चेंडू आणि 23 धावा. हॅलो, यानंतरचा सामना भैयाजी 11 वर्सेस इंडियन 11. दोन्ही संघांना अशी विनंती आहे लवकरात लवकर आपला संघ मैदानामध्ये घेऊन यावा, कारण आपला टाइम झालेला आहे. 12 वाजताचा सामना होता हा, पण थोडा लेट चालल्यामुळं आपला दोन्ही संघ तयार ठेवावे. भैयाजी 11 वर्सेस इंडियन 11. नक्कीच, आणि आपण आज 4 सामने पूर्ण करायचा प्रयत्न आहे. तर 4 सामने पूर्ण करत असताना
आता मात्र टॉस हा मैदानात होणार नाहीये. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहोत. सर्व संघांनी लक्षात ठेवायचंय की जसंच इनिंग ब्रेक होईल, इनिंग ब्रेक झाल्या आपण लगेच टॉस साठी आपण पॅव्हिलियन कडे यायचंय आणि टॉस करून घ्यायचंय. तर दोन्ही संघ टॉस साठी आता मात्र मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण टॉस साठी इथे यायचंय. पॅव्हिलियन मध्ये आपण लगेच हा टॉस घेणार आहोत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जितका वेळेचा आपल्याला कमी खर्च करता येईल तितका प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळे विनंती असेल की पुढच्या दोन्ही संघांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. 12 चेंडू आणि 23 धावा. एक रोमांचक सामना मैदानात रंगलेला आहे. चला पंच आपण सूचना देत चला की वेळ कमी आहे आपल्याकडं. फलंदाज आणि अजून एक गोष्ट, जर 12th मॅन मैदानात येत असेल तर कृपया तो पण सुद्धा जर्सी मध्ये असला पाहिजे. जर्सी मध्ये असलेल्या खेळाडूलाच मैदानात पाठवा. 12th मॅनची भूमिका जे करत आहेत त्यांना सुद्धा ड्रेस हे कंपल्सरी आहे. जाऊया सामन्याकडे. 12 चेंडू आणि 23 धावा. पहिला चेंडू जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा दिनेश आपल्या पिटाऱ्यातून एक शस्त्र काढून गोलंदाजी करतोय. हे शस्त्र, हे अस्त्र, हे सगळे सांभाळून ठेवलेले असतात. त्यावेळेस कमी हॅलो. धावसंख्या. अशरफ भाई पठाण स्टेज पे आओ एक मिनिट. तर 11 चेंडू आणि 23 धावा. हो, सुरेख चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळलाय. रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटला. यावेळेस एक धाव पूर्ण केली गेली. हातात चेंडू आला असता तर नक्कीच येथे धावबाद होण्याची संधी होती, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू वारंवार निसटतोय. टॉस होतोय, कारण की लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना जे ग्लोव्ज वापरले जातात ते ग्लोव्ज टेनिस क्रिकेट वापरण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडे केला जातोय, परंतु चेंडू हातात कलेक्शन फार चुकतंय इथे. जाऊया, निर्धाव चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा धाव संख्या अजूनही तिथे स्थिरावली. 10 चेंडू आणि 1 धाव पूर्ण केली. 10 चेंडू आणि 22 धावीची आवश्यकता. 10 चेंडू आणि 22 धावा. एक रोमांचक सामना, एक रंगतदार सामना या औंधा नगरीच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेला आहे. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानात आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र बघा, क्षेत्ररक्षणाची जी पद्धत होती, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, मी आधीच म्हटलं की एक सुद्धा धाव देण्याची इच्छा बाबा डांगे कर्णधाराकडे नाहीये आणि त्यांनी स्वतःला शॉर्ट मिड ऑनला उभं केलं होतं. आणि बघा, क्षेत्र तिथे चेंडू आला सुद्धा. ही गोलंदाजीची आणि कर्णधाराची किमया आहे. मला यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आत्महत्या केली गेली. तिथे फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला धावत असताना दुसरा धाव घेण्याची संधी नव्हती, कारण की चेंडू सरळ हातात जाऊन स्थिरावला होता आणि फेकी सुद्धा अचूक होती. त्यामुळे इथे मात्र 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची कुठली शंका नव्हती, आशंका नव्हती, परंतु इथे बघा सुरेख थ्रो सुद्धा आला गेला, जेणेकरून फलंदाज घरट्यामध्ये परत सुखरूप पोहोचू शकला नाही. 6वा गडी होतोय बाद 45 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून जातोय. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू वळतोय हळूहळू, परंतु यावेळेस काय निर्णय असेल? 2-4 धावा. थोडासा चेंडू इथे अत्यंत वळाला आणि जिथे डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळणार होत्या तिथे मिळाल्या 4 धावा. तर या 4 धावा फार निर्णायक असणार आहेत, कारण की 7 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. एक चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल. ज्या दुसऱ्या धाव्यासाठी विकास राठोड धावून गेले होते, त्यांना माहिती होतं की सामना जिंकायचं तर जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यावी लागेल. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत असणार आहे. मनीष खाली आहे आणि मनीष सहसा चुका करत नाही. सुरेख झेल. विकासची अडचण येथे मात्र दिनेश दूर करतोय.
चांगली फटकेबाजी होती. नक्कीच कौतुक करावं लागेल विकासचं. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नाला यश मिळालं नाहीये ही वेगळी गोष्ट आहे, परंतु प्रयत्न करत राहणं हे क्रिकेट मध्ये फार अनिवार्य असतं. येथे मात्र मोठा फटका मारायच्या प्रयत्नात विकास बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. एक सुरेख झेल मनीष खंडागळेच्या मार्फत बघायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने फलंदाजाला बाद केले गेलेत. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता असणार आहेत. लॉंग ऑफ च्या दिशेने उभे असताना मनीष खंडागळे याने कुठलीही चूक केलेली नाहीये आणि फलंदाजाला बाद करतोय. ऑन स्क्रीन सुद्धा तुम्ही बघू शकता. मनीष खंडागळे एक चांगला नावाजलेला खेळाडू ब्ल्यू स्टार संघाकडून आपली कामगिरी पूर्ण करतोय. फलंदाजी झाली नाही तर गोलंदाजी झाली नाही तर क्षेत्ररक्षण. सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणे, सगळ्या क्षेत्रामध्ये 100% देणे यालाच खेळाडू म्हणतात. झालं गेलं सगळं विसरून जावं आणि जे वर्तमानात होतंय, जे भविष्यात होणार आहे त्या घडण्याकडे लक्ष द्यावं. 49 या धावसंख्येवर 7 गडी बाद झालेले 7 षटकाच्या समाप्तीनंतर. चला वेळ नाहीये, पंच सूचना करत चला, आपल्याकडे वेळ नाहीये. आणि अजून एक मी कॉल करतो, पुढचा जो सामना होणार आहे टॉस साठी आपण अजून आलेले नाही. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी वेळ नाहीये, टॉस साठी आपण त्वरित यायचंय इकडे. पुढचा सामना होणार आहे चला विनंती असेल आपण टॉस साठी इथे यायचंय. हा सामना झाल्या आपण लगेच टॉस करणार आहोत. स्टेजच्या जवळ हा टॉस घेतला जाईल. त्यावेळेस बॅटची बाहेरची कड लागली, चेंडू सरळ गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा इथे मिळत आहेत आणि यावेळेस बघायला गेलं तर चेंडू थोडासा खराब होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅटची बाहेरची कड लागली. बॅटचा काही भाग चेंडूला लागत चेंडू सरळ थर्डमॅनच्या दिशेने गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. 5 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता असणार आहे. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. फलंदाज देवा आता मात्र आपली जबाबदारी खांद्यावर घेतोय जिंकण्याची. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. पंचांनी हात उघडले तर चेंडू अवांतर असणार आहेत. धावा मिळतील एक्स्ट्रा. येथे मात्र कहाणी में ट्विस्ट आहे. चेंडू निर्धाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडं जास्त हो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हात उघडले गेलेत. येथे मात्र काय निर्णय असेल. पंचांनी एक्स्ट्रा धाव घोषित केली गेली आहेत. DRS आहे आपल्याकडे. जाता जाता DRS घेतला जाऊ शकतो. टायमर असणार आहे 15 सेकंदाचा. कर्णधारांचा इशारा आलेला नाही. टायमर संपलाय. नक्कीच 15 सेकंदाचा टाइम असतो. त्या टायमर मध्येच आपण DRS घेतला गेला पाहिजे, कारण शेवटचा षटक आहे. ओ यावेळेस मात्र सोयर चेंडू, खराब चेंडू. बघा मी म्हटलं होतं कहाणी में ट्विस्ट. नाही, स्क्वेअर चेंडू नाहीये, पायाचा वेध घेतला गेलाय. पण 2 धावा नक्कीच इथे मिळणार आहेत. एक बाईच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळणार आहेत आणि या 2 धावेने आता मात्र धावसंख्या 55 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. जिंकण्यासाठी आता 10 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावा. ओहो यावेळेस काय केलंय हातातून होतोय चेंडू, निसटतोय. नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. एक अवांतर धाव. 4 चेंडू 9 धावेची आवश्यकता आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. 4 चेंडू 9 धावा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. इथे मात्र चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 6 चेंडू 16 धावेची आवश्यकता होती. फलंदाज प्रयत्न करत होते, परंतु आतापर्यंत तब्बल ज्या धावा खर्च केल्या गेल्या त्या सगळ्या अवांतर आहेत. एक्स्ट्रा मध्ये काउंट केल्या गेल्या आहेत. 4 चेंडू 9 धावा, 56 धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. तर चंद्रकांत थोडासा प्रेशराईज झालाय असं मला वाटतंय. हातात चेंडू व्यवस्थित ग्रिप केला जात नाहीये. प्रेशर त्याच्या खांद्यावर दिसतंय, परंतु बघायला गेलं तर 7 गडी बाद झालेत. फुलटॉस आणि फुल पैसा वसूल स्ट्रोक षटकार.
शौर्य चषकाचा हा दिमागदार षटकार येथे बघायला मिळतोय. अत्यंत वेळेवर आलेला हा षटकार आहे. फ्री हिट होती. फ्री हिटचा पूर्ण फायदा उचलला गेला फलंदाजाकडून. सहा धावा अत्यंत मोक्याच्या क्षणी 6 धावा आल्या आहेत. यावेळेस लेग स्टंपरचा चेंडू एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा. येथे प्रेशर झालंय ते गोलंदाजावर आणि टेल एंडरचा फलंदाज मात्र आक्रमक फलंदाजी करतोय आणि 3 चेंडू 3 धावीची आवश्यकता असताना सोयर चेंडू येथे टाकला गेला. 3 चेंडू 2 धावा. काय सामना होता, काय रंगतदार सामना घडला या मैदानामध्ये. 3 चेंडू 2 धावा. आता मात्र 1 धाव करून सामना टाय करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतोय की षटकार मारून चौकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तर 100% जर बघितलं गेलं तर 100 पैकी 70% गोलंदाजाकडे सामना झुकला गेला होता, परंतु शेवटच्या काही षटकामध्ये हा सामना पूर्णपणे फलंदाजीकडे झुकवला गेला आहे. आता मात्र इक्वेशन जी झाली आहे ती 3 चेंडू 2 धावा. फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव घेण्यामध्ये मात्र अपयश ठरतंय. फलंदाज होतोय बाद. कहाणी में ट्विस्ट आहे. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 8 गडी बाद झालेत. 2 चेंडू 1 धाव. प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घ्यावा. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावा. काय सामना होता आणि काय परिस्थितीत येऊन ठेपलाय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज मैदानात आलाय. विनिंग स्ट्रोक खेळतोय की 2 निर्धाव चेंडू टाकतोय चंद्रकांत बघावं लागेल. नक्कीच एक रोमांचक सामना मैदानात बघायला मिळतोय. 2 चेंडू 1 धाव. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 1 धाव. सामना टाळ झालेला आहे परंतु अजून कोणताही संघ जिंकलेला नाहीये. 1 चेंडू 1 धाव. एका धावेसाठी आता मात्र इथे मैदानात चुरस बघायला मिळते. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना बरोबरीत आलेला आहे. 1 चेंडू 1 धाव. रक्षकाने आपले ग्लोव्ज काढून फेकून दिले. तर मला तुझी गरज नाही. त्यावेळेस फ्लिक केलाय आणि चेंडू नो स्ट्राईक एंड. येथे मात्र काय झालंय, येथे 1 धाव पूर्ण केली गेली आणि शेवटच्या क्षणी असं वाटलं की हा धाव पूर्ण होते की नाही, परंतु 1 चेंडू 1 धावत असताना येथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु फेकी मात्र चुकली. नॉन स्ट्राईक एंडला फेक केली असती तर कदाचित हा सामना टाय मध्ये झाला असता, परंतु येथे इतका वेळ इतका प्रेझेन्स ऑफ माइंड करता आले नाही. षट इथे संपलंय. इथे सामना जिंकलाय छत्रपती 11 या संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो गजू कुंडकर. पोलीस महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असताना अशा प्रकारची कामगिरी गजू यांच्याकडून बघायला मिळेल. चला सामना मैदान मोकळं करायचंय. चला आपल्याला पुढचा सामना घ्यायचा लगेच. चांगला सामना झाला. नक्कीच या सामन्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक वेळ ब्लू स्टार संघ वरचढ होता या सामन्यामध्ये परंतु शेवटच्या षटकामध्ये सामना फिरवला गेला तर षटकार खेचला गेला तर नो बॉल मध्ये फ्री हिट भेटली आणि त्या फ्री हिट मध्ये सुद्धा षटकार आला. यामुळे हा सामना गमावला गेला. तर चुका झाल्या त्या मैदानात विसरून जा. पुढच्या सामन्यासाठी तयारीला लागा. चला पुढच्या मी पुन्हा एकदा शेवटचा कॉल आहे बरं का. 3रा कॉल आहे हा. आपण आधीच कॉल केला होता. आपण टॉस साठी यायचंय परंतु अजून कुठलाही संघ आलेला नाहीये. टॉस साठी मी विनंती करेल की पुढच्या सामन्याचा टॉस घेण्यासाठी
आशिष भैयामुळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या सामन्याचा टॉस लगेच स्टेजवर करून घ्यायचा आहे. हॅलो सर, मॅन ऑफ द मॅच घोषित करा. मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे गजू कोंडकर. चला ग्राउंड मोकळं करायचंय, आपल्याला सामना सुरू करायचा आहे Hello. पुढचा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गजूभाऊ कुंडकर यांना अशी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं आहे, आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. राम नागरे सर यांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. गजू कुंडकर मॅन ऑफ द मॅच. चला गजू कोंडकर यांना विनंती आहे की या सामन्याचा आपण सामनावीर ठरला आहात. सामनावीरचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. तर त्याचबरोबर ब्ल्यू स्टार संघाचे ओनर सन्माननीय सुनील नागरे यांच्या हस्ते जे आमचे समालोचक आहेत डॉक्टर प्रमोद यांचा सत्कार केला जातोय. त्या सत्कार इथे घेतला जात आहेत कारण की त्यांना त्यांचे समालोचन, त्यांचे सर्व बऱ्याचशा गोष्टी या फार आवडलेल्या आहेत. त्यांना आवडल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांनी इथे केला गेला आहे. तर मी मॅन ऑफ द मॅच साठी इथे विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय गजू कोंडकर. गजू कोंडकर. सर्वेस या हॉटेल भाग्याचे सर्व सन्माननीय राम नागरे सर यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय गजू कोंडकर यांना. एक सुरेख सामना इथे बघायला मिळाला, चांगला सामना इथे रंगला. त्या सामन्याबद्दल नक्कीच सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते कोण सामना जिंकेल, परंतु त्या सामन्यामध्ये शेवटी यश मिळवते छत्रपती 11 या संघाने. चला पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी यायचंय, टॉस इथे करून घ्यायचं विनंती असेल. बबलू मुळे कृपया आपलं 100 रुपये पारितोषिक आहे, कॅच घेऊन जावा. गजानन कुंडकर आणि देवा या दोघांनी हा मॅच या ठिकाणी विजय करण्यात हातभार लावला, त्यामुळे त्यांना 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सन्माननीय राम नागरे सर नाही मुरलीगिरी यांच्या हस्ते गजू कुंडकर यांना 100 रुपयाचं व देवा. बबलू मुळे कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे या. देवा अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये या ठिकाणी छत्रपती 11 या संघानं विजय मिळवलेला आहे व ब्लू स्टार 11 या संघाला रोमहर्षक सामन्यामध्ये 2 गाड्यांनी पराभव स्वीकारावा लागलेला आहे. बबलू मुळे उत्कृष्ट झेल पकडला, त्याबद्दल आपल्याला राम नागरे सरांनी 100 रुपयाचं जे पारितोषिक जाहीर केलं होतं, तर बबलू मुळे त्यानंतरचा सामना भैया 11 वर्सेस इंडियन 11. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपले 11 खेळाडू घेऊन मैदानात हजर व्हायचं आहे. दुपारी ठीक 2 वाजता होणारा सामना स्टीफन रोबोट्स 11 वर्सेस AR टायगर्स 11. त्यांनी सुद्धा 2 वाजता तयार राहायचं आहे. तर बबलू मुळे सुरेख इथे सामना बघायला मिळाला, एक चांगला सामना, रंगतदार सामना आपण बघितला. सर्वप्रथम छत्रपती 11 संघाचे ओनर सन्माननीय रामभाऊ नागरे
मुरलीगिरी आणि देवा राठोड यांचे फार अभिनंदन. एक चांगला सामना त्यांनी इथे जिंकला आहे. मी गजू व कोणकर यांना विनंती करतो, सामनावीराचा पुरस्कार त्यांनी घेतला आहे. त्यांनी इथे यायचं समोर. गजू बाहेर गेलेत, आहेत ना, इथेच आहे की. तर सामना खेळत असताना एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याकडून झाली. एक वेळ असं वाटलं होतं की सामना निसटला हातातून, परंतु एक सुरेख फटकेबाजी बघायला मिळाली. टेलेंडर्स म्हणजे जे खालच्या लेवलचे जे फलंदाज असतात त्यांना फारशी संधी मिळत नाही, परंतु त्यांनी सामना जिंकून दिला. कसं वाटतंय तुम्हाला? अति उत्कृष्ट वाटत आहे, चांगला खेळ आहे आणि आमची टीम त्या प्रकारे खेळत आहे आणि अशीच खेळत आहे. एक सुरेख फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला गेलाय. तर सहसा बघितलं गेलं की 4 ते 5 नंबरचे फलंदाज सामना जिंकण्यासाठी सक्षम असतात, परंतु 8व्या 9व्या फलंदाजांनी येऊन षटकार खेचले. हे तुम्ही खेळाडू लपवून ठेवले होते की काही स्ट्रॅटेजी होती अशा प्रकारची सामना खेळायची? आमच्या संघाची स्ट्रॅटर्जीच होती. नक्कीच. आणि आयोजनाबद्दल नक्कीच 2 शब्द आम्ही तुमच्याकडून ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आशिष भैया मोळे असतील, यशवंत भैया साळवे असतील, बाबा डांगे असतील, तुमचे विरोधी कर्णधार होते, परंतु या आयोजन बद्दल तुम्ही काय म्हणणार त्यांच्यासोबत? खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट आयोजन केलेले आहे. सूर्य चषक या निमित्ताने 1 जानेवारी निमित्त प्रकारे टुर्नामेंट खेळत. थँक्यू सर. आणि त्याचप्रमाणे प्रथमच युट्यूब लाईव्ह होतंय, तर युट्यूब लाईव्हचा आनंद कसा घेत आहात तुम्ही? तुमचे जे नातेवाईक असतील, तुमचे सहकर्मी असतील, कारण की तुम्ही एक स्वतः महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहात, तर तुमच्या सहकर्मी सगळ्यांना तुमचा खेळ बघण्यासाठी तिथे त्यांना युट्यूब पोहोचत आहे. तर युट्यूब बद्दल काय म्हणाल तुम्ही? प्रथमच औंधा नगरीमध्ये युट्यूब लाईव्ह होत आहे सामने. युट्यूबमुळे खूप चांगला फायदा होत आहे. जे आमचे मित्र आहेत ते घरी बसून बी आमचे मॅच पाहू शकतात, त्यामुळे युट्यूबचा खूप फायदा होतो. नक्कीच युट्यूबच्या मार्फत ते जोडले गेले आहेत, त्याचा खेळ बघता येत आहेत आणि त्यांना सुद्धा या व्हिडिओ क्लिप्स तिथे पोहोचल्या जातील आणि त्यांचे कमेंट्स नक्कीच तुम्हाला भेटतील येणाऱ्या या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा अभिनंदन करतो छत्रपती 11 संघाचं. मी विनंती करेल ब्लू स्टार संघाचे कर्णधार बाबा डांगे, ब्लू स्टार संघाचे कर्णधार बाबा डांगे यांना विनंती आहे, त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गजू कुंडकर जे की एक छोट्याशा गावातील खेळाडू आणि आपल्या संघाचे कोच आहेत. त्यांच्या गावामध्ये त्यांनी अत्यंत एक चांगला संघ तयार केलेला आहे. बाबा डांगे नेहमीच गजू कुंडकर चांगला खेळ करतात आणि आज त्यांच्या संघाच्या विजयामध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. भैया 11 वर्सेस इंडियन 11 या दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानामध्ये येऊन लाईन अप करायची आहे. भैया 11 वर्सेस इंडियन 11. इंडियन 11चे कर्णधार अशरफ भैया पठाण आणि भैयाजी 11चे कर्णधार दशरथ भैया खंडागळे.
औंढा नगरीतील सर्व प्रेक्षक या शौर्य चषकचा आनंद घेत आहेत आणि जे घरी बसून ऑफिस मध्ये बसून सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या शौर्य चषकचा आनंद घेत आहेत. असाच आनंद घेत राहा. येणारे सामने असेच उत्कृष्ट सामने होतील. कालपासून आपल्याला उत्कृष्ट सामने बघायला मिळत आहेत, रोमांचक सामने बघायला मिळत आहेत.